सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात, पण नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात असणारी फक्त पुस्तकेच असतात, फक्त पुस्तकेच असतात. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते माने सरांना. प्रथम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना केवळ आपण या ठिकाणी येऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन न करता त्यांनी सांगितलेले विचार, त्यांचे पुस्तकातील विचार आणि समाजामध्ये रुजलेले विचार या सर्वांची शृंखला आपल्या जीवनामध्ये कशी उतरवली जाईल यासाठी प्रयत्न करतो आणि तशाच पद्धतीचा कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये घेतो. आजच्या या कार्यक्रमाचे उपस्थित सन्माननीय अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक डी.के. कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात आपण वेळोवेळी सातत्यानं एक उद्देशपूर्ण उपक्रम आपण आपल्या शाळेत राबवतो आणि त्यामुळेच कुठेतरी तुमच्या विचारात, आचारात, वागण्या बोलण्यात फरक पडलेला दिसून येतो. आम्हा गुरुजींना तो दिसतो, पण तुम्हाला स्वतःला ते उमगलं पाहिजे, समजलं पाहिजे. या अनुषंगाने आज आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावरील काही छायाचित्रांना रंगकाम करून आणलेलं आहे. काल मुख्याध्यापकांनी हे कागद आपल्याला पुरवले आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्याच्यात रंग भरले. मला जाणीव आहे, मला खात्री आहे की ते चित्र रंगवत असताना तुमच्या डोक्यात सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नक्कीच येत असतील. बघा, मी लहान होतो त्यावेळेस मलाही असं कुतूहल होतं की प्रतिमा स्वरूपात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बालवयामध्ये कसे असतील. इतकी प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आपल्या भारत देशामध्ये जन्मलं आणि ते भाग्य मला सुद्धा लाभलं की मी या देशामध्ये जन्मलो. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व जागतिक लेवलवर एक विद्यार्थी, एक मोठा विचारवंत, या देशाचे कायदेमंत्री आणि संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्यांनी भूमिका आपल्या समोर सादर केली. विद्यार्थ्यांनो, जयंती साजरी करणे म्हणजे केवळ प्रतिमेला पुष्पहार घालणे आणि अभिवादन करणे इथपर्यंतच आपण न राहता त्यांच्या विचारांची रुजवण आपल्यामध्ये झाली पाहिजे. या अनुषंगाने तुम्ही इतर विद्यार्थी बोलणारच आहात. यांच्या जीवनचरित्रावर आधारित बघा, वरच्या कडीला इथं पुस्तक आहे, धनंजय कीर यांनी लिहिलेलं त्यांचं जीवनचरित्र आहे. अतिशय सहज आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. दुसऱ्या लाईनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 1, भाग 2 आणि भाग 3 आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे आपण वाचायला हवं. या समवेत इतरही काही पुस्तकं आपल्या ग्रंथालयामध्ये आहेत आणि अगदी एक 8-10 दिवसातच आपल्याला 51,000 रुपयांची पुस्तकं आपल्याला मिळणारच आहेत. ते लवकरच आपल्या शाळेत प्रवेशित होणार आहेत आणि डॉक्टर सातपुते यांनी सुद्धा घोषणा केली होती की आपल्याला 51,000ची पुस्तकं मिळणार आहेत. अशा 2 पद्धतीचे 2 ठिकाणाहून पुस्तकं मिळणार आहेत आपल्याला आणि एवढी मोठी ग्रंथसंपदा आपल्या शाळेमध्ये उपलब्ध होणार आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचंड ग्रंथप्रेमी होते आणि ग्रंथावर प्रचंड प्रेम केल्यामुळे ग्रंथासारखा दुसरा मित्र
त्यांच्या आयुष्यात लाभला नाही. अगदी वर्गाच्या बाहेर जेव्हा गुरुजींनी बसवलं आणि ग्रंथ त्यांचा मित्र झाला, पुस्तक त्यांचा मित्र झाला आणि तो मित्र आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहिला. म्हणून बालमित्रांनो, मी आंबेडकरांच्या या जयंती निमित्ताने आपणास सूचित करू इच्छितो की आपल्या आयुष्यात येणारं प्रत्येक पुस्तक केवळ पाठ्यपुस्तकच नव्हे तर इतरही पुस्तक आपण वाचलं पाहिजे, त्याचं जपणूक केली पाहिजे, संग्रह केला पाहिजे. घरामध्ये मौल्यवान वस्तूपेक्षा अमूल्य पुस्तकांची गर्दी वाढवली पाहिजे. अशी अनेक पुस्तक वाचणारी माणसं, पुस्तकवेडी माणसं मी तुमच्या समोर उभा केलेली आहे, तुमच्या समोर आणून सादर केलेली आहेत. मागील आठवड्यापासून आपण देवा झिंजाडांची आणि उत्तम कांबळे यांची पुस्तकं वाचत आहोत. अगदी बालवयामध्येच हे पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळत आहेत. डॉक्टर आहा साळुंके सरांसारखा मोठा माणूस आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतो, आपणास पत्र पाठवतो. ही खऱ्या अर्थानं फार मोठी बाब आहे. हे का सांगतोय मी, तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी विद्यार्थी आहोत. मागच्या 2 दिवसापूर्वी महात्मा फुलेंच्या जयंती निमित्त एक वाक्य तुम्हाला परत मी सांगतो की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा, विचारधारेचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जी विचारांची रुजवण या लोकांनी केली, या महान माणसांनी केली, त्यामुळेच आपण या ठिकाणी सगळ्यांसोबत अगदी गुणागोविंदाने कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष, जाती संघर्ष, भाषा संघर्ष, वर्ण संघर्ष न करता राहतो. बघा किती मोठी विचारांची ताकद आहे. अशीच विचारांची ताकद आपल्या सर्वांमध्ये येऊ. आणि जर ही आली आणि आपल्यापैकी एखादा मोठा मुलगा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक या खेड्यातून एखादा विद्यार्थी जर तयार झाला तर आमच्या सर्व गुरुजी लोकांचं हे श्रम सफल झालं असं म्हणता येईल. या प्रास्ताविकाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचेही मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि प्रास्ताविकातून मला जो संदेश आपणास देता आला, हीच खरी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझ्याकडून श्रद्धांजली असं समजतो. जय हिंद.